नमस्कार, मी डॉक्टर मंदार देशपांडे, इचलकरंजीतील साफल फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये 15 वर्षापासून स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण महिलांच्यातील वंध्यत्व म्हणजे फिमेल इन्फर्टिलिटी ह्याविषयी आपण थोडेफार चर्चा करणार आहोत। महिलांची प्रजनन संस्था ही एका जटिल यंत्रणेसारखी आहे। या यंत्रणेच्या प्रत्येक भागाचे एकमेकांशी समन्वय साधणे अत्यंत आवश्यक असते। जसे आपण या मॉडेलमध्ये बघतो, हे गर्भाशय दिसते। गर्भाशयाच्या शेजारी ह्या दोन फॅलोपियन ट्यूब आहेत, त्याच्या शेजारी ह्या स्त्रीबीज त्याकडे ग्रंथी आहेत, ओव्हरी आहे आणि हे वजायना आहे म्हणजे संबंध ठेवायचा मार्ग आहे। तर ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये शरीर रचनेमध्ये जरी कुठेही अडथळा असेल किंवा ह्या गर्भाशयाच्या आत तयार होणाऱ्या अस्तरावरती किंवा हे स्त्रीबीज तयार होणाऱ्या ग्रंथीवरती वेगवेगळे शरीरातले हॉर्मोन्स काम करत असतात। या हॉर्मोन्सच्या बिघाडामध्ये जरी बिघाड झाला तरी ह्या प्रजनन संस्थेवरती लगेच परिणाम होतो। महिलांमधील वंध्यत्व हे एक सोशल टाबू आहे, म्हणजे ज्या स्त्रियांना वंध्यत्व असेल त्यांना बऱ्याच समस्यांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवरती समस्येला तोंड द्यावे लागते। अशा स्त्रियांनी घाबरून न जाता वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यास त्यांना याचे ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करून यश मिळणे सहज शक्य असते। यामध्ये महिलांचे वय, वजन हे जास्त महत्त्वाचे आहे। जर वय खूप कमी किंवा खूप जास्त आहे, ह्या दोन्ही एक्स्ट्रीम्समध्ये ट्रीटमेंट करणे डिफिकल्ट असते। तसेच वजन जर खूप जास्त असेल किंवा खूप कमी असेल, जसे आपण वजनाचा पॅरामीटर BMI मध्ये मोजतो, तर BMI हा 18पेक्षा कमी आहे, 20पेक्षा कमी आहे आणि 25पेक्षा जास्त असेल तर दोन्हीमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे वय आणि वजन हे सुद्धा आपल्याला ट्रीटमेंटमध्ये लक्षात घेणे गरजेचे असते।